हो, नमस्कार. आज मी तुम्हाला एका नव्या रचनात्मक अशा जागेवर आणलेलं आहे आणि याचा मला आनंद होतो आहे. मी माझ्या आयुष्यातली ती 40 वर्षे पत्रकार, लेखक, कार्यकर्ता, सामाजिक परिवर्तनाच्या चाललेल्या लढाया याच्यामध्ये सहभागी झालो आणि नंतर मला असं वाटायला लागलं, की आपण ठोस काहीतरी क्रिएटिव्ह काम करायला पाहिजे. ज्याच्यामध्ये सामाजिक सुधारणाला, सामाजिक परिवर्तनाला ठोस काही वाव मिळणार आहे. मी आता जिथे बसलेलो आहे, तिथे माझ्या डाव्या बाजूला पूर्ण आदिवासीचा पाडा आहे, नवीन पाडा. आणि माझ्या उजव्या बाजूला माळेगाव आहे. हे मिश्र वस्तीचं गाव आहे. ही दोन्हीही गावं म्हणजे सगळ्या विकासापासून, परिवर्तनापासून दूर असलेली गावं आहेत. हे गाव मी माझ्या कामासाठी याच एका कारणासाठी निवडले. या गावामध्ये विकास का पोचला नाही याची चर्चा करत बसण्याऐवजी आपण पर्याय काय देतो याचा विचार मी अधिक प्रमाणात केला आणि मग त्यातून मी माझ्या एक एक कल्पना इथे मांडायला सुरुवात केल्या. पहिली कल्पना अशी होती की इथे शाळकरी मुलं खूप आहेत. ते शाळेला जातातही, 11 ते 5 जाऊन बसतात. पण यातल्या 90-95% मुलांना वर्षानुवर्षे शाळेला जाऊन त्यांना नाव पण लिहिता येत नाही, एस टीचा फलक वाचता येत नाही. तर या मुलांना किमान किमान ज्ञान कसं देता येईल याच्यासाठी नॉलेज सेंटरची कल्पना केली. इथे केवळ शिकवण्याचंच काम होऊ नये, तर मुलांनी स्वेच्छेने शिकायला यावं, स्वेच्छेने अभ्यासक्रम शिकायला यावा आणि इथल्या स्वयं अध्ययन केंद्रामध्ये त्यांनी स्वतःचा विकास करून घ्यावा अशी सगळी साधनं त्यांना उपलब्ध केली. केवळ अभ्यास एके अभ्यास नको म्हणून त्यांच्यासाठी 14 प्रकारचे खेळ आणलेले आहेत. त्यांच्यासाठी वेगळी वेगळी वाचनाची पुस्तकं आणलेली आहेत. शाळेची आणि शाळाबाह्य अशी ती पुस्तकं आहेत. मुलांना आवडेल त्या गोष्टी ते करत बसायचे. त्यांनी चित्र काढायचे आहे, त्यांनी सायकल खेळायचे आहे, त्यांनी स्पेलिंग पाठ करायचं आहे, त्यांनी स्वतःचं नाव लिहायला शिकायचं आहे, त्याने अजून काहीतरी करत शाळासुद्धा कायम ठेवायची आहे. शनिवारी रविवारी सुट्टीच्या कालावधीमध्ये मुलं मोठ्या प्रमाणात येतात. जी मुलं गरीब होती, ज्यांना कपडे नसायचे, त्यांना आपण कपडे दिलेले आहेत, त्यांना चपला दिलेल्या आहेत, त्यांना अजून काहीतरी शालेय वस्तू पण दिलेल्या आहेत. हे काम चाललं. त्यानंतर माझ्या लक्षात आलं इथे बरेच तरुण आहेत जे शिक्षणातून ड्रॉपआउट झालेले आहेत, पण त्यांना काही रोजगाराची संधी नाही, त्यांच्यावर काही संस्कार पण नाही आहेत. त्यामुळं अनेक मुलं व्यसनाच्या आहारी गेलेली मला पाहायला मिळाली. अनेक मुलं अशी आहेत की त्यांना काय तरी करावं असं वाटतं उत्पन्न मिळवण्यासाठी, पण त्यांच्याकडे साधनं नाही आहे. म्हणून मी प्रायोगिक तत्वावर याच जागेमध्ये पुढच्या बाजूला दुकानाचे 3-4 गाळे काढलेले आहेत आणि आनंद वाटतो की त्यातले सगळेच्या सगळे गाळे चालवण्याचा निर्णय इथल्या तरुणाने घेतलेला आहे. म्हणजे तो स्वावलंबी होईल, तो गावात राहील आणि तो आपल्याला ज्या गोष्टी मिळाल्या नाहीत ज्ञानाच्या, त्या गोष्टी पण इथे तो संपादित करेल. त्या कराव्यात म्हणून इथल्या काही शिकलेल्या तरुणांच्यासाठी वेगळ्या वेगळ्या कार्यशाळा घ्यायचं ठरवलं. त्या कार्यशाळेमध्ये लेखन कसं करावं ही कार्यशाळा निवासी झाली 2-3 दिवसाची. त्याला 15-20 मुलं होती. आता भाषण कसे करावे ह्याच्यावर कार्यशाळा आहे. आपल्याला भेडसावणारे प्रश्न समजून कसे घ्यावेत, मग राज्यघटना असेल, समाज असेल, धर्म असेल, देश असेल, महापुरुषांची तत्त्वज्ञानं असतील, ती त्यांना समजावून सांगण्यासाठी त्यांच्याकरता केडर कॅम्प घ्यावा. इथल्या प्रौढांना, म्हाताऱ्या कोताऱ्यांना आरोग्याच्या सुविधा काही जास्त उपलब्ध नाही आहे. त्यामुळे त्यांना एकतरी आजार अंगावर काढावे लागतात किंवा आजार घेऊनच जगावं लागतं. तसं होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी आरोग्य शिबिरं आपण चालू केलेली आहेत. महिलांच्यासाठी आरोग्य शिबिर झालेलं आहे. दाताच्या उपचारावरचं आरोग्य शिबिर झालेलं आहे. डोळ्यावरचं आरोग्य शिबिर झालेलं आहे. आणि ह्या सगळ्यातून एक सूत्र मी पकडलं की सामाजिक सुधारणा करता येतात आणि नवीन समाजाचं स्वप्न पाहता येतं
नवीन माणसाचं स्वप्न पाहता येतं. हे रिबिल्डिंग ऑफ सोसायटी आहे. समाजाची पुनर्रचना म्हणून रिबिल्डिंग सोसायटी हेच एक कन्सेप्ट घेऊन मी इथे उभा आहे. मला माहिती नाही की ह्याच्यातून नेमकी कसली क्रांती घडणार आहे, पण मी तिच्यासाठी प्रयत्न करतो आहे. ह्याच्यामध्ये शिक्षण आहे, संस्कार आहे, ज्ञान आहे, स्वावलंबन आहे, नव्या जगाची ओळख आहे, तंत्रज्ञानाची ओळख आहे. तर हे सगळं घेऊन मी माझ्या निवृत्तीच्या कालखंडानंतर उभा आहे. आपल्याला जेव्हा केव्हा वेळ मिळेल, इच्छा तयार होईल, तेव्हा ह्या माझ्या नव्या उपक्रमाला आपण जरूर भेट द्यावी. या उपक्रमाला शुभेच्छा द्याव्या. या उपक्रमाला सहकार्य द्यावं करावं. कारण हा उपक्रम समाजाचा आहे असं सिद्ध व्हावं, हीच एक इच्छा घेऊन समाजासाठीच मी इथे उभा आहे. या भागातला भूगोल मोठा विचित्र आहे. तुम्ही इथे येऊन आकाशाकडे मान केली तर तुम्हाला फाटलेलं आकाश, फाटलेलं आभाळ दिसेल. ते उन्हामध्ये इतकं तापतं की जणू काय आभाळाचे तुकडे तुकडे व्हावेत आणि तिथून आगीचे लोळ सगळे जमिनीवर यावेत अशी परिस्थिती तयार होते. आभाळ फाटल्यामुळे जे खाली आग येते त्याच्यामुळे जमीन पण फाटते. जमिनीच्या गर्भाशयातल्या एकाही कणामध्ये ओलावा राहत नाही. खूप लवकर दुष्काळ पडतो. खूप लवकर हे तापतं. याचा अर्थच असा, वर फाटलेलं आभाळ आणि खाली फाटलेली जमीन अशा परिस्थितीत हे इथले लोक जगत आहेत. आता प्रश्न असा आहे की आभाळ इतकं फाटलेलं आहे, ते टाके घालायचं कसं असं म्हणून चालत नाही. तर प्रत्येकाने एक एक टाका घालण्यासाठी कापड आणि सुई दोरा इथे आणला तर बऱ्यापैकी आपण शिलाई करू शकू. आणि खाली फाटलेली जमीन जी आहे, ज्या भेगा पडलेल्या आहेत, त्या चिकटवण्यासाठी आपण आपल्या सदिच्छा, आपल्या कृपा, आपले आशीर्वाद आणि आपली सामाजिक जाण दिली तर भेगा बुजायला सुद्धा मदत होणार आहे. आपल्याला जमेल तसा कापडाचा तुकडा, जमेल तशी सुई दोरी आणि भेगा भगवण्यासाठी, बुजवण्यासाठी जमेल तसं फेविकॉल घेऊन यावं. हा परिसर, इथली मुलं आपली प्रतीक्षा करत आहेत.